छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलीस कोरटकरला घेऊन कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत आणि त्याला कसबा बावडा इथे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकानं अटकेची कारवाई केली। फरार प्रशांत कोरटकरला आश्रयासह आर्थिक रसद पुरवणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून त्यांना सुद्धा सह आरोपी करण्याची मागणी यावेळी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांकडून केली गेली आहे। कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। आता पुढची जी काही कारवाई आहे कायदेशीर ते पोलीस करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही, हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे। या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण बघतोय। इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर कोरटकरवर गुन्हा दाखल झाला। कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर आणि चंद्रपुरात कोरटकरचा शोध घेतला गेला। इंद्रजित सावंतांना धमकी दिली गेल्याचं हे सगळं प्रकरण आहे। कोरटकरने दुबईचे फोटो टाकले, त्यामुळे तो दुबईत पळाल्याची चर्चा झाली। त्यानंतर कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी झाली। कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे सोपवला। सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरची हायकोर्टात त्यानं दाद मागितली। हायकोर्टात सुनावणी टळली, त्यामुळे कोरटकरवर अटकेची टांगती तलवार होती। अखेर तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केली गेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। शेखर, कोरटकरला अखेर अटक तर झालेली आहे, आता या पुढची सगळी कारवाई कशी असणार आहे? रिद्धी, काल दुपारी 2:45 वाजता कोरटकरला त्या ठिकाणी अटक झालेली आहे। तेलंगणामधल्या मंचेरियाल या ठिकाणाहून खरं तर कोरटकरला पोलिसांनी जे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून काल दुपारीच कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। माझ्या मागे असणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधील पथक देखील त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या माध्यमातूनच अटकेची कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कोरटकरला घेऊन काही वेळातच जे आहेत ते पोलीस या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलेला आहे आणि तीच दृश्य मी सुरुवातीला दाखवतो। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही वेळातच प्रशांत कोरटकर जो आहे तो या ठिकाणी त्याला घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल होईल आणि त्यानंतर त्याची याच जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी नोंदणी होईल आणि त्यानंतर पुढं मेडिकलसाठी त्याला कोल्हापुरातल्या CPR रुग्णालय या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये देखील त्याला आज घेऊन जाण्यात येईल। त्यामुळे निश्चितच आजचा दिवस आहे तो प्रशांत कोरटकर याला न्यायालयात घेऊन गेल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीनं पुढची सुनावणी जी आहे ती होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच आहे काही वेळात जो आहे तो प्रशांत कोरटकर याला घेऊन पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर त्याला आजची न्यायालयाची प्रक्रिया आहे ती देखील आज पूर्ण होणार आहे। रिधी जी शेखर, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा।